त्या मुलांना स्टेट बोर्ड तर शिकवावंच लागतं. 12वी बोर्ड करणं तर गरजेचंच आहे. सीईटीचे मार्क इन्शुअर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच जेईला पुढे त्यांना घेऊन जाणं हे एक महत्वाचं एक वेगळं टार्गेट असतं आपलं. आणि ते आपण सातत्यानं करून दाखवलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमचा विद्यार्थी शिवम मोरे जो विद्यार्थी होता लास्ट इयर बॅचचा तो बेडपी शाळेमधून पासआउट झालेला आहे 10वी ला. त्यानंतर तो आपल्याकडे आला होता 11वी-12वी आणि त्याचे मार्क्स म्हणजे त्याला जेई मेन्सला 95% आणि सीईटीला 98.9% तो दोन्ही एक्झाम मध्ये त्याने व्यवस्थित केलं होतं. या वर्षी सांगायचं झालं तर या वर्षी श्वेता आहे जिने जेई मेन्स पण क्वालिफाय केली होती आणि तिला आता आपल्या सीईटी मध्ये 98.2% आलेले आहेत. तो हे आपण सातत्याने रिझल्ट देत आलेलो आहोत. त्यासोबतच अजून तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या सातारची जी बॅच आहे म्हणजे सातारचे जे टॉपर येतात सीईटीचे ते दरवर्षी हे आपल्यातलेच असतात. आपल्याकडे बॅचेस ऍक्च्युअली आपण 10 ते 15 विद्यार्थ्यांची बॅच असते. त्याही वर्षी तेवढीच बॅच होती परंतु 99.5% जो विद्यार्थी आहे शोन लोखंडे तो आपल्याच क्लासचा आहे. आणि लास्ट इयर सुद्धा साद मोहम्मद होता 99.7 सीईटीला. सो सलग 2 वर्ष जे सातारा शहरामध्ये मोठी मोठी नाव आहेत क्लासेसची कुठले हे आलेत. बऱ्याच फ्रँचाईज पण आलेत मोठे मोठे शार्क्स आलेले आहेत. पण तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की सातारा सिटीमध्ये शिकलेले विद्यार्थी जे आहेत जे इथल्या शाळांमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याकडे येतात आणि त्या विद्यार्थ्यांमधून आपण रिझल्ट काढतो. म्हणजे तुम्ही आता बाकीच्यांचे बऱ्याच जणांचे रिझल्ट बघितले तुम्हाला ते दिसतं की त्याच्यामध्ये मग शर्मा वर्मा चौधरी अशा आडनावं दिसतात जे की आपल्याकडचे नाही आहेत. अर्थातच ते बघितल्यानंतरच कळतं की ते विद्यार्थी हे आपल्याकडचे कधीच असू शकत नाहीत. मग त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट दाखवून ते बऱ्याच अकॅडमी चालतात.